असरापूर प्रकरणाचा निकाल 29 जूनला 29 जूनपर्यंत कोर्टाने निकाल ठेवला राखून। कोर्टाने आज आरोपी भीमराव कांबळेला ठरवलं दोषी। महाविकास आघाडीच्या बैठकीला 60 पैकी 23 आमदारांची दांडी। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या बैठकीत सवाल। ऑपरेशन टायगर मोहीम फत्ते करण्यात मुख्यमंत्र्यांचा मोठा वाटा। सूत्रांची माहिती, 6व्या खासदाराला फोडण्यामध्ये फडणवीसांची शिष्टाई कामी। संख्याबळ पूर्ण करण्यासाठी फडणवीसांची मदत। आमचा एकही आमदार खासदार फुटणार नाही। एकही आमदार कुठे जाणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। आमदार संपर्कात असल्याच्या चर्चांना अर्थ नसल्याचं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे महायुतीच्या गोटात। संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये अनपेक्षित घडामोड। दानवे महाविकास आघाडीच्या पॅनलऐवजी महायुतीच्या पॅनलमधून लढणार। संजय राऊतांची संजय दिना पाटलांविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार। 5 लोकांना ठार मारल्याचं पाटील म्हणतात। ते 5 जण नेमके कोण? चौकशी व्हावी, राऊतांची मागणी। आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। महत्त्वाच्या प्रस्तावांवर होणार चर्चा। विकास कामांसंदर्भातील निर्णयांची शक्यता। काँग्रेसकडून आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांवर टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्याचा व्हिडिओ व्हायरल। हिंदू संमेलनातील नांगरे पाटलांच्या भाषणावर काँग्रेस आक्रमक। मुंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर। 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन। देवशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात जामीन। संभाजीनगरच्या प्रीस्कूलमध्ये 2 वर्षांच्या बालकाला बेदम मारहाण। शाळेतील 2 बालकांच्या वादाचा भयानक सीसीटीव्ही। 2.5 वर्षीय मुलाकडून चिमुकल्याला मारहाण आणि चावा। लखनौमधील कोचिंग क्लास दुर्घटनेनंतर पुढारी न्यूजनं केलेल्या पडताळणीमध्ये महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव समोर। राज्यात कोचिंग क्लासेसचं नियमन करणारं विधेयक 9 वर्षांपासून लाल फितीतच। कोचिंग क्लासेससाठी अद्याप स्वतंत्र कायदा नाही। राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लग्नपत्रिकेत वधूवराची जन्मतारीख छापणं होणार अनिवार्य। राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही। पासपोर्ट हा केवळ परदेश दौऱ्यासाठी आवश्यक असलेला एक दस्तऐवज। केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण। व्हेनेझुएलामध्ये एकापाठोपाठ एक असे 2 शक्तिशाली भूकंप। राजधानी काराकाससह अनेक शहरं हादरली। भूकंपामध्ये 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती। एका मिनिटात 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केलचे 2 भूकंप।